या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपला मोबाईल नंबर वाहन पोर्टलच्या डेटाबेसमध्ये अपडेट कसा करायचा। तुम्हाला जर तुमच्या व्हेइकलला HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट जर बसवायची असेल तर त्यासाठी तुम्हाला mhhsrp.com या वेबसाईटवरती यायचं आहे आणि या वेबसाईट थ्रू तुम्हाला HSRP नंबर प्लेटसाठी ॲप्लिकेशन करायचं आहे। पण हे ॲप्लिकेशन करण्यापूर्वी तुम्ही जर या वेबसाईटला व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर इथे एक लिंक आहे मोबाईल नंबर अपडेट प्रोसेस, तर ती ब्लिंक करते। तर ही लिंक ब्लिंक का करते? कारण ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट साठी अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वाहन पोर्टलच्या डेटाबेसमध्ये अपडेट करणं गरजेचं आहे आणि ते अपडेट असेल तर तुमची ही जी प्रोसेस आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसवण्याची ती स्मूथली होऊ शकते। तर इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन ओपन होतं। या प्रेझेंटेशन मध्ये आपला मोबाईल नंबर जो आहे तो वाहन पोर्टलच्या डेटाबेसमध्ये कशा प्रकारे आपण अपडेट करू शकतो त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस दिलेली आहे। तर तुम्ही हे प्रेझेंटेशन बघून सुद्धा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर वाहन पोर्टलच्या डेटाबेसमध्ये अपडेट करू शकता। त्याचबरोबर इथून पुढे मी स्टेप बाय स्टेप हा नंबर कसा प्रॅक्टिकली आपण अपडेट करायचा आहे तर ती प्रोसेस मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। सर्वात आधी तुम्हाला parivahan.gov.in ही जी वेबसाईट आहे या वेबसाईट वरती जायचं आहे। या वेबसाईट वरती आल्यानंतर तुमच्या समोर एक पॉपअप विंडो ओपन होईल, तिला तुम्ही क्लोज करू शकता। ही लिंक आहे ती मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा तुमच्या सोबत शेअर करणार आहे। या वेबसाईट वरती आल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये जायचं आहे। ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये सगळ्यात पहिली जी लिंक आहे व्हेइकल रिलेटेड सर्व्हिसेस, तिथे क्लिक करायचं आहे। व्हेइकल रिलेटेड सर्व्हिसेसच्या पेज वरती आपण आल्यानंतर इथे सिलेक्ट स्टेट नेम, आता मी महाराष्ट्रामध्ये राहतो तर मी इथे महाराष्ट्र सिलेक्ट करतोय। या पेज वरती आल्यानंतर मी व्हेइकल रजिस्ट्रेशन नंबर वरती क्लिक केलाय। त्याच्यानंतर मी माझ्या व्हेइकलचा जो नंबर आहे तो इथे खाली टाईप करतोय। त्याच्यानंतर खाली जे टर्म्स अँड कंडिशन्स त्या आहेत त्या मी ॲक्सेप्ट करून प्रोसीड वरती क्लिक करतोय। प्रोसीड वरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पॉपअप विंडो ओपन होतीये, तिथं पण मी प्रोसीड वरती क्लिक करतोय। त्यानंतर ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये भरपूर साऱ्या सर्व्हिसेस तुम्हाला बघायला मिळतात, त्यामध्ये मोबाईल नंबर अपडेट आधार बेस्ड यावरती आपण क्लिक करतोय। तिकडनं पुढे गेल्यानंतर आपल्याला डू यू वॉन्ट टू प्रोसीडची एक पॉपअप विंडो येईल, त्यावरती सुद्धा आपण येस म्हणून क्लिक केलेलं आहे। पुढच्या पेजवरती आल्यानंतर इथे अपडेट मोबाईल नंबर नावाचा एक फॉर्म ओपन होतोय। तिथे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हेइकल रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, त्यानंतर चासी नंबर टाकायचा आहे आणि इंजिन नंबर टाकायचा आहे। तर हे सगळे नंबर्स जे आहेत ते तुम्हाला तुमच्या RCचं जे सर्टिफिकेट आहे किंवा जे कार्ड आहे स्मार्ट कार्ड त्यावरती तुम्हाला मिळून जातील। त्यानंतर रजिस्ट्रेशन डेट जी आहे म्हणजे तुमची व्हेइकल ही कुठल्या डेटला रजिस्टर झालेली आहे नंबर इथे टाकायचा आहे आणि रजिस्ट्रेशन व्हॅलिड अप टू। तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा याचे सगळे जे डिटेल्स आहेत तुम्हाला ते RC बुक वरती मिळून जातील, तिथे बघून तुम्ही इथे ते टाईप करून इथे सबमिट करू शकता। तर आता तुम्ही बघू शकता सगळे डिटेल्स मी इथे फिल केलेले आहे। त्यानंतर मी शो डिटेल्स वरती क्लिक करणार आहे। शो डिटेल्स वरती क्लिक केल्यानंतर इथे आधार नंबर आपल्याला टाकायचा आहे। त्यानंतर आधार वरती आपलं जे काही नाव आहे तर ते नाव आपल्याला इथे पुढे टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी जो मोबाईल नंबर आधार वरती आपला आहे आणि आधारशी लिंक जो मोबाईल नंबर आहे तो नंबर आपल्याला इथे टाईप करायचा आहे। या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला ॲग्री वरती क्लिक करायचंय आणि त्याच्यानंतर व्हेरीफाय नावाचं जे बटन आहे त्यावरती क्लिक करायचंय। व्हेरीफाय बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे खाली दिसेल की तुमचं नाव असेल आणि अपडेट मोबाईल नंबर वरती या बटनावरती क्लिक केल्यानंतर मोबाईल नंबर हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली हा मेसेज येऊन जाईल। आता तुमचा मोबाईल नंबर वाहन पोर्टलच्या डेटाबेसमध्ये सक्सेसफुली अपडेट झालेला आहे। त्याचबरोबर तुमचं व्हेइकलचं जे RC सर्टिफिकेट आहे त्यामध्ये सुद्धा लिंक झालेला आहे। तर अतिशय सोपी पद्धत आहे आपला मोबाईल नंबर वाहन पोर्टलच्या डेटाबेसमध्ये लिंक करण्याची। पण बऱ्याचदा काय होतं की ही सोपी जरी पद्धत असेल तरी आपला मोबाईल नंबर बऱ्याचदा आपल्या आधार कार्डशी लिंक नसतो किंवा जरी आधार कार्डशी लिंक असेल तर या वाहन पोर्टलमध्ये लिंक करायला बऱ्याचदा प्रॉब्लेम येतो। तर त्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो वाहन पोर्टलमध्ये मॅन्युअली जाऊन लिंक करावा लागतो। तर त्या संदर्भातला व्हिडिओसुद्धा मी बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन। आणि जर तुमचा मोबाईल नंबर इथनं जर अपडेट होत नसेल तर त्या लिंकवरती जा आणि त्यासाठी मॅन्युअल प्रोसेस काय आहे त्या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल आणि त्याप्रमाणे ती प्रोसेस फॉलो करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर वाहन पोर्टलच्या डेटाबेसमध्ये अपडेट करू शकता।